नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 4 आणि 5 ऑक्टोबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथंही फॉलो करू शकता. आजच्या न्यूज बघण्याआधी कालचा जो UPSCचा पेपर होता बघा, त्या UPSC प्रिलिमच्या पेपरमध्ये काही महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स आहेत. म्हणजे काय तर एकतर UPSCचं जे काही स्वतःचा ॲटिट्यूड आहे तो म्हणजे काय की कोचिंग क्लासेस असेल, मार्केट मटेरियल असेल, याच्यापासून किती दूर जाता येईल तो फार प्रॉपरली असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे रेग्युलर पॅटर्न्स होते की जसं इंडेक्स विचारल्या जायच्या वेगवेगळ्या, किंवा त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा आस्पेक्ट होता की टिपिकली तुम्हाला ना खूप बजेट असेल, इकॉनॉमिक सर्वे असेल, तिच्यातले कन्सेप्ट्स असतील. तर आता ॲक्च्युली यांनी काय केलेलं आहे की एकतर फॅक्ट्स तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. वेगवेगळे जे स्टेटमेंट तुम्ही बघितले असतील तर एकंदरच UPSC प्रिलिम्ससाठी तुम्हाला जेवढं प्लेन राहता येईल, तुमचं जे रीडिंग आहे ते वॉस्ट आणि त्यातल्या त्यात मॅक्झिमम रिव्हिजन. आणि त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो रेग्युलर सिलेबस आहे आपला, म्हणजे पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, तर ते एकदम परफेक्ट पाहिजे. म्हणजे इथला प्रश्न आपला चुकता कामा नये, एवढं एक लक्षात ठेवा. येत्या काळामध्ये 2021साठी जी लोक प्रिपेअर करताय त्या लोकांनी ह्या गोष्टी फार प्रॉपरली फॉलो केल्या पाहिजेत की बेसिक चांगलं करून ठेवा, ॲज वेल ॲज कुठलेही पूर्वग्रह जे असतात की स्टिरिओटाईप की हे असं होतंच. कारण बऱ्याच स्टुडंट्सचं असं होतं की हे झालंच नाही किंवा ते आलंच नाही, तर त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा आणि येत्या काळामध्ये ना त्या पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता कारण पुढचा जो मुद्दा आहे आपला तो MPSCची प्रिलिम्स आहे नेक्स्ट संडे. सो त्याच्याकरताही तुम्ही खूप प्रॉपरली प्रिपेअर राहणं फार गरजेचं आहे. स्वतःची काळजी घ्या आणि म्हणजे ते तुम्हाला करावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण बऱ्याच स्टुडंटला जे आहे की ड्यू टू बिकॉज ऑफ कोविड पॉझिटिव्ह ते परीक्षा देऊ शकलेले नाही आहेत. पुष्पा भावे आहेत. पुष्पा भावे हे खूप मोठं नाव आहे समाज सुधारणा आणि सामाजिक कृती याच्यामध्ये महाराष्ट्रामधलं. तर या पुष्पा भावे आहेत, यांचं निधन झालेलं आहे. पुष्पा भावे वय वर्ष 81. सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्याच्यानंतर पुरोगामी विचारवंत, प्रभावी वक्त्या होत्या, लेखिका होत्या, विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. सो जेवढं ना वेगवेगळ्या प्रतलांवर काम आहे. आणि अनंत भावे जे आहेत तर ते त्यांचे पती होते, म्हणजे अनंत भावे यांच्या पत्नी होत्या त्या पुष्पा भावे. अनंत भावे हे बाल साहित्यिक होते बघा. सो ऑब्वियसली साहित्य आणि लेखन याच्याशी दोघांचाही संबंध. आणीबाणीच्या विरोधामध्ये त्या निर्भीडपणे रस्त्यावर उतरल्या होत्या. महागाई विरोधाच्या आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्याबरोबर त्यांनी मोर्चेसुद्धा काढले होते. सक्रिय सहभाग कशात होता बघा त्यांचा. सो दलित पॅन्थरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती, स्त्रीवादी चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतरणचे चळवळ, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित यांच्या लढ्यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून मराठी आणि संस्कृतमध्ये MA केल्यानंतर त्यांनी सिडनहॅम महाविद्यालय जे आहे तिथं शिकवायला सुरुवात केली होती. सिडनहॅम महत्त्वाचं म्हणजे खूपच फेमस आहे मुंबईमध्ये. डहाणूकर, महर्षी दयानंद, चिनाई या महाविद्यालयात पण त्यांनी अध्यापन केलं होतं. रुईया महाविद्यालयामध्ये 1972 ते 1999 या काळात त्यांनी अध्यापन केलेलं. म्हणजे अध्यापनाचा जो मेजर हे आहे तो रुईयामध्ये गेलेला आहे. लेखन जर तुम्ही त्यांचं बघितलं तर लेखनामध्ये माणूस नावाचं साप्ताहिक यायचं त्यावेळेस, तिच्यामध्ये नाट्यविषयक लेखन आणि परखड समीक्षा त्या करायच्या. आणि ते जी परखड समीक्षा होती त्यांची नाट्यासंबंधीची, तर रंग नाटकाचे हे पुस्तक त्यासाठी प्रकाशित झालेलं आहे. संपादन त्यांनी आम्हाला भेटलेले श्रीराम लागू या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. अनुवाद जर बघितला तर गुड मुस्लिम, इट्स गुड अँड बॅड मुस्लिम, तर महमूद ममदानी यांचं हे पुस्तक आहे गुड मुस्लिम अँड बॅड मुस्लिम, याचा अनुवाद त्यांनी केला आहे. लढे आणि तिढे, चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी, हे मुलाखत स्वरूप पुस्तक जे आहे ते मेधा कुलकर्णी यांनी लिहिलं होतं. सो हा सगळा एक मोठा पट आहे पुष्पा भावे यांच्याबद्दलचा, तर तो एक क्लिअर ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे यांच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे बघा. 99.99% पुष्पा भावे महत्त्वाचं नाव आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन अटल बोगदा. आता अटल बोगदा मी तुम्हाला शनिवारीच त्याचे डिटेल्स दिले होते, पण परत 4 तारखेच्या याच्यामध्ये त्याचं उद्घाटन शनिवारी झाल्यामुळे ते परत होतं, म्हणून परत आपण सगळ्या गोष्टी रिवाईज करूयात.
3 ऑक्टोबर 2020 रोजी म्हणजे शनिवारी पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवर आहे आणि महामार्गावरील म्हणजे समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवरचे जे महामार्ग आहेत तिच्यावरचा जगातला सर्वात लांब बोगदा आहे हा. MCQ साठी लक्षात ठेवा. हा ना, जगातला सर्वात लांब नाही, जगातला लांब कुठला? समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवरच्या महामार्गाचा. मनाली ते लेह हे अंतर आता 46 किलोमीटरनी कमी झालेलं आहे. 46 किलोमीटरनी कमी झाल्याने काय काय होणार तर प्रवासाचा कालावधी 4 ते 5 तासांनी कमी होणार. ऑब्वियसली तुमचं जे इंधन आहे ते इंधन पण वाचणार आहे. शाश्वत विकास आणि त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. वाहनांचा घसारा राहतो, तो डिप्रेशिएशन ते कमी होईल. बोगदा 9.02 किलोमीटरचा आहे. मनाली ते लाहोल स्पिती या भागांना तो जोडतो. आता सर्व हवामानामध्ये वाहतूक सुरू राहील. आधी फक्त 6 महिने हिमदृष्टीमुळे यांचा संपर्क तुटायचा. 6 महिनेच तिथं कनेक्टिव्हिटी राहायची, पण आता सर्व हवामानात हा रस्ता सुरू राहील. पीर पंजाल पर्वतराजीमध्ये हा 3,000 मीटर म्हणजे 10,000 उंच फुटावर हा ना उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केलेली आहे. आणि दक्षिण पोर्टल जे आहे मनालीपासून 25 किलोमीटर अंतरावर 3,060 मीटर उंचीवर, तर इथं 26 मे 2002 रोजी याचं काम सुरू झालं होतं किंवा याचा फाउंडेशन स्टोन जो होता अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस है ना पंतप्रधान होते. उत्तर पोर्टल जे आहे हे लाहोल खोऱ्यात सिसू येथे आहे, तेलिंग खेड्याजवळ 3,071 मीटर. सो दक्षिण पोर्टल, उत्तर पोर्टल. घोड्याच्या नालीसारखा आकार आहे याचा, है ना, आपण बघितलं होतं है ना, घोड्याची नाल जी असते तसा या मार्गिकांचा आकार आहे त्या टनलमधल्या. प्रकल्पाचा खर्च 3300 कोटी आहे, 3,300 कोटी. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात यासाठी 3 जून 2000 रोजी निर्णय घेण्यात आला होता की आपण असं करूयात, आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2002मध्ये याचा फाउंडेशन स्टोन ठेवला गेला होता. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शौर्य क्षेपणास्त्र याची चाचणी आपली यशस्वी झालेली आहे. मग आता बेसिक काय बा, कुठलंही क्षेपणास्त्राचा अभ्यास करत असताना त्याची मारक क्षमता ही एक बघायची. त्याच्यानंतर की ते नेमकं स्वदेशी आहे, कुठल्या दुसऱ्या देशाबरोबर आपण केलेलं आहे ना, आणि त्याचे वैशिष्ट्य जे असतात ते. आता भारताच्या K-15 क्षेपणास्त्राचं जमिनीवरचं रूपांतर आहे ना, तुम्हाला जमिनीवरून वापरता येईल असं K-15 मधलं. तर हे स्वदेशी आहे पूर्णतः, 100% आपण बनवलेलं आहे, आपण विकसित केलेलं आहे. 700 ते 1,000 किलोमीटर एवढी त्याची मारक क्षमता आहे, म्हणजे रेंज कुठपर्यंत ते अटॅक करू शकतं, दागलं जाऊ शकतं. 200 ते 1,000 किलोग्राम वजन वाहून नेण्यास सक्षम. आजपर्यंत बघा प्रत्येक ठिकाणी असतं की ते किती वजन घेऊन जाऊ शकतं, तर ॲक्च्युली आजपर्यंत असं प्रश्नात कधी आलेलं नाही आहे, पण ते येऊही शकतं कारण हे नेहमी मेन्शन केलेलं असतं. तर थोडंसं लक्ष तिच्यावर पण ठेवा. सुपरसोनिक जे आहे तर सुपरसोनिक आहे, त्याचा स्पीड आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्र आहे. ओके, सुपरसोनिक काय असतं बरं, गेल्या 2-4 लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केलं आहे. आणि अण्वस्त्र सक्षम म्हणजे न्यूक्लिअर कॅपेबल आहे है ना, न्यूक्लिअर कॅपेबल आहे हे, तर तेही लक्षात ठेवा. आता बरेचसे म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्ही जर अग्नी बघितला, अग्नी 1, 2, 3, 4, 5, तर त्याच्यात बघा की न्यूक्लिअर कॅपेबल सर्व आहेत का, किती आहेत, मग ह्याही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. सो हे अण्वस्त्र सक्षम आहे. शौर्य विचारलं जाऊ शकतं येत्या काळामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता बघा आपला जो पॉस्को ॲक्ट आहे ना, लहान मुलांचं जे लैंगिक शोषण केलं जातं त्यासंबंधी, तर या कायद्यामधला हा जो पॉस्को कायदा आहे तिच्यातलं सेक्शन 29 जे आहे ते न्यूजमध्ये, तर ते आपण बघूया. त्याच्या आधी हे सेक्शन 29 जे आहे तर हायकोर्टाचा जो निर्णय आहे नुकताच आलेला आहे की तिच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सेक्शन 21 कधी लागू करायचं, तर सुनावणी सुरू झाल्यानंतर. आता बघा हे सेक्शन 29 काय प्रकरण आहे, म्हणजे ज्या वेळेस एखाद्या लहान मुलाचं शोषण केलं जातं. आता लहान मुलं काय ना की सगळी 18 वर्षाच्या खाली चिल्ड्रन ही संज्ञा येते, त्यांचं जर शोषण होत असेल तर त्या केसमध्ये की जो शोषण करणारा आहे त्याच्यावर शाल प्रिझ्युम द ॲक्यूज टू बी गिल्टी, म्हणजे तो जो ॲक्यूज असतो ज्याच्यावर तो आरोप आहे तो प्रिझ्युम केला जातो हा गिल्टी आहे. तर हा जो प्रकार आहे तर हा सुनावणी सुरू झाल्यानंतर, पहिलेच त्याच्यावर हा ना तुम्ही हे नका करू की सुनावणी सुरू झाल्यानंतर मग ते हे करा, त्याच्यावर तो ॲलिगेशन्स लावा की शाल प्रिझ्युम द ॲक्यूज टू बी गिल्टी, म्हणजे त्याला आणि त्याच्यावर असतं. म्हणजे एखादी व्यक्ती फॉर एक्झाम्पल हे एक 10 वर्षाचा हा ना मुलगा आहे समजा, याचं शोषण झालेलं आहे, आणि एक 55 वर्षाची व्यक्ती आहे ज्याच्यावर 55 इयर ओल्ड बी आहे, बीनी शोषण केलं आहे, तर
बीवर ही जबाबदारी असते की निर्दोषत्व त्यांनी सिद्ध करायचं असतं त्याचं, आणि शाल प्रिझ्युम द ॲक्युज टू बी गिल्टी, आणि त्याला गिल्टी है ना प्रिझ्युम केलं जातं. तर हे एवढंच आहे हायकोर्टाचं की ते सुनावणीनंतर करावं, तुम्ही ज्या वेळेस ते येईल त्यावेळेस, असा निर्णय आहे. आता याच्यामध्ये पॉस्कोच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवा. कन्सिडरेशन काय असतं की म्हणजे बेल द्यायची असली, जामीन करायचा असला, तर त्याच्यासाठीचं कन्सिडरेशन काय असणार आहे. एज ऑफ मायनर विक्टीम. आता बघा, जे काही यंगर द विक्टीम मोर हिनस द ऑफेन्स एज, म्हणजे जेवढं लहान वय असेल, जितक्या कमी वयाच्या बालकावर किंवा म्हणजे आता याच्यामध्ये बघा जेंडर न्यूट्रॅलिटी असते चिल्ड्रनमध्ये, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे मेल फिमेल असं करत नाहीत. तर जर जितकं लहान बाळ असं म्हणजे बालक असणार आहे, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष, तर तितका तो क्राईम हिनस असणार आहे, गंभीर स्वरूपाचा. म्हणजे काय ना की ॲक्युज्ड जो काही दोषी आहे आणि ज्याच्यावर अत्याचार झाला आहे, यांचं एज गॅप जितका लांब असतो, जेवढा मोठा असतो, तेवढा तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. ओल्डर द ॲक्युज्ड द मोर हिनस द ऑफेन्स एल्ट, तो जेवढं जास्त वय असेल दोषी असणाऱ्या व्यक्तीचं, ते अजून गंभीर असतं, है ना. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की कंपॅरेटिव्ह एज ऑफ व्हिक्टीम अँड ॲक्युज्ड. म्हणजे इथं खाली बघितलं होतं आपण ए आणि बी. बी जो आहे तो दोषी आहे, ए जो आहे त्याच्यावर अत्याचार झाले तो व्हिक्टीम आहे. यांच्या एजमधला गॅप जो आहे तो जितका जास्त राहणार, म्हणजे यांच्या वयामधला गॅप जितका जास्त राहील, तर तिच्यावरून तो अजून हिनस होत जातो. आणि जर फॅमिलियल रिलेशनशिप असेल, म्हणजे तुम्ही क्लोज रिलेशनशिपमध्ये असाल, तर तो पण ऑफेन्स जो आहे तो गंभीर समजला जातो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉस्को कायदा आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे ते चर्चेत आलं होतं. पॉस्को संबंधीचं एक आहे की पॉस्को अंतर्गतची केस तुम्ही कधीही करू शकता, म्हणजे असं नाही की 2015मधली केस पण आज दाखल होऊ शकते. तर ते एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इंडिया बॅक्स यन वेपन ॲबॉलिशन. आता बघा, न्यूक्लिअर वेपन ॲबॉलिशनला भारताने पाठिंबा दिलेला आहे. भारताचं आहे की बाबा ठीक आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण ॲबॉलिश करू शकतो, आणि याला पाठिंबा दिलेला आहे. नॉन डिस्क्रिमिनेटरी प्रोसेस, आणि सर्वांनी याच्यात आलं पाहिजे, हा एक मुद्दा आहे. सर्व येत नाही, त्याच्यामुळे मग NPT CTBT याच्यावर भारताच्या स्वाक्षऱ्या का नाही आहेत, त्याचं रिझन हेच आहे की तुम्ही फक्त आम्हाला सांगू नका, न्यूक्लिअर स्टेटला पण याच्यात घ्या. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर हे बघा, रेल्वे लाईन्स तुम्हाला दिसत आहेत. रेल्वे लाईन्सवर इथं प्रत्येक जणाचं आपलं जग आहे, आणि कारण आपल्या भारतामध्ये रेल्वे लाईनच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, है ना. हे घरं आहेत बघा, ही रेल्वेची लाईन जाते, हे घर आहे इथं, हे पूर्णपणे झोपडपट्टी तुम्हाला दिसते, है ना. तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की आपल्याला जवळपास 48,000 स्लम क्लस्टर्स आहेत, म्हणजे जे काही झुग्गी झोपडी आहे 48,000 रेल्वे रुळाच्या आजूबाजूच्या, त्या आपल्याला कसलंही कंडिशन न देता उचलायच्या आहेत तिथून. इथंच बघा तुम्ही, रेल्वेचं रूळ आणि ह्या झोपडीचं अंतर किती आहे, है ना. तर हा एक मुद्दा आहे, आणि त्याच्यावरच हे द हिंदूने दिलेलं आहे की बाबा हे, है ना, कुणी कपडे सुकवतं आहे इथं, हे इथं दुकान लावलेलं आहे, दुकान आहे, है ना, लहान मुलं, म्हणजे हे रिस्कीच आहे. एकतर तुम्ही बघू शकता, म्हणजे याच्यात फार काही अंतर नाही आहे. लहान मुलाला घेऊन तो बसलेला आहे. त्याच्यानंतर हे धान्य सुकवणारे, हे तर 2 रेल्वे रुळाच्या आतली जागा यांनी कॅप्चर केलेली बघा, है ना. तर म्हणजे बिलकुल परफेक्ट काम करतात. मग आता हा जो मुद्दा आहे की आता यांचं रिहॅबिलिटेशन, आणि तो एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, आणि इत्यावरून पण येत्या काळामध्ये मोठा इश्यू होईल. तर बघूयात कशा पद्धतीने डील होतं. पण सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलेलं आहे. ही शाळा पण चालू आहे बघा इथं रेल्वे रुळावर. सो बेसिकली हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, आणि त्यांनी सांगितलं आहे की कुठलंही आम्हाला कंडिशन देऊ नका किंवा कुठलंही कारणं देऊ नका, तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे टेन्स ऑफ थाउजंड रॅली इन मिन्स्क. आता हे मिन्स्कमध्ये रॅली सुरू झालेल्या आहेत. तर मिन्स्क जी आहे ती बेलारूसची कॅपिटल आहे. आता हा बेलारूस आहे बघा, है ना, बेलारूसची ही कॅपिटल मिन्स्क. हे कोणाला शेजारी आहेत बरं, तर इकडं आहे रशिया आहे, हे लिथुविया, लॅटविया जे आहे, तर हे बाल्टिक नेशन आहेत बघा, लिथुविया, लॅटविया. आणि हा इथला देश कुठला आहे सांगा बरं मला. आपण बघितलं होतं की बाल्टिक बबल नावाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती, है ना. तो हा इथला देश कुठला आहे ते तुम्ही सांगणार आहात, आणि हा बाल्टिक सी पण आहे इकडं. सो बेलारूस किंवा हे जे आहे, इकडं पोलंड आहे, हा युक्रेन आहे, आणि वरती रशिया आहे. तर याला एक तर लँडलॉक कंट्री आहे हा, है ना. बेलारूस काय आहे,
लँडलॉक कंट्री आहे. तिथली जी आताची पॉलिटिकल सिच्युएशन आहे, त्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये एकंदरीतच लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पॉलिटिकल प्रिझनर जे आहेत, ज्यांना है ना या सगळ्या राजकीय अस्थिरतेमुळे जेलमध्ये टाकलेलं आहे, त्या सगळ्यांना रिलीज करा, है ना. सो ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत आणि लोक तिथं रस्त्यावर उतरली. जसं हाँगकाँग है ना, ते तिकडं असते 24 तास, तसे मधून आता इकडं पण बेलारूस आपण बघितलं होतं. चारधाम प्रोजेक्ट जो आहे ना, उत्तराखंड 900 किलोमीटरचा रस्ता, है ना, आपण हे बघितलं होतं. आणि 4 आहेत बघा, ABCD, हे 4 ठिकाणं तुम्ही मला सांगणार आहात जे जॉईन करणार आहोत आपण चारधाम प्रोजेक्टच्या अंतर्गत. आणि याची जी लागत आहे ती 12,000 कोटीची लागत आहे. ओके, 12,000 करोड. हा जो चारधाम प्रोजेक्ट आहे, या चारधाम प्रोजेक्टसाठी जे काही सर्वोच्च न्यायालयाचे गाईडलाईन्स होत्या त्याचं व्हायलेशन झालं आहे म्हणून ही न्यूजमध्ये आहे. तर याच्यामध्ये मेजर जो इश्यू होता की त्याची विड्थ किती पाहिजे रस्त्याची वगैरे, तर हे काय आपल्याला एक्झाममध्ये विड्थ विचारत नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की चारधाम प्रोजेक्ट जो आहे तर तो 4 कुठल्या याला जोडणार आहे हे आपण 5-6 वेळा बघितलं आहे ऑलरेडी. तर हे 4 ठिकाणं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. 900 किलोमीटर लांबी याची आहे, 12,000 है ना याच्यावर म्हणजे खर्च जो आहे तो. इंग्लिश इज अ इंडियन लँग्वेज असं एक आर्टिकल आहे बघा. आणि हे एक आर्टिकल का महत्त्वाचं आहे की एकंदरीतच इंग्लिश ही भाषा जी आहे तर ती भारतीयांची झाली किंवा तिच्यामुळे लोकांना ती आपलीशी का वाटते किंवा ती का लोकांच्या डेव्हलपमेंटमध्ये मेजर रोल प्ले करते. कारण हे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आपली, तर तिच्यामध्ये इंग्लिश ही जी आहे ती इंडियन लँग्वेज म्हणून ॲक्सेप्ट केलेली नाही आहे. ओके, तर मग तिच्यामध्ये जे आहे की हिंदी जी आहे ती समोर येते. मग इंग्लिश ही इंडियन लँग्वेज का आहे किंवा ती का महत्त्वाची आहे, तर यासंबंधीचं हे आहे 3 लँग्वेज फॉर्म्युला आहे बघा याच्यामध्ये NCBमध्ये, की तिच्यामध्ये तुम्हाला किमान 2 नेटिव्ह लँग्वेजेस ज्या आहेत स्थानिक आपल्या, जसं मराठी आहे तर ते हे करायचे आहे. ओके, आणि या कॅटेगरीमध्ये इंग्लिश नाही आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रॅडिशनल नॉलेज जे होतं, तर ते ट्रॅडिशनल नॉलेज काही टिपिकल सोसायटीमधल्या है ना, म्हणजे कास्ट जर तुम्ही बघितलं तर काही विशिष्ट जातीच्या लोकांनाच ते ट्रॅडिशनल नॉलेज घेता येत होतं. पण इंग्लिश जी आहे तर ती इमर्ज ॲज अ इमॅन्सिपेटर अँड इक्वलायझर, म्हणजे कुणीही तिच्यातून शिक्षण घेऊ शकतं. आणि ट्रॅडिशनल याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल संस्कृत असेल तर मग तो एका विशिष्ट वर्गाचा हे होता. पण तसं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकता. इंग्लिशचं तसं नाही आहे आणि इंग्लिश सगळ्यांसाठी ओपन अप झाली इंग्लिशमुळे. म्हणजे आजही ते यांनी ह्या अकाउंटनुसार म्हटलेलं आहे की टिपिकली इंग्लिश मिडियममध्ये लोक स्वतःच्या मुलांना घालता येतात आणि ॲडमिशन्स घेत आहेत. तर हिच्यामध्ये फक्त करिअर असा मुद्दा नाही आहे, पण इंग्लिश हे जे आहे तर ते त्यांना एक स्टेटस की बाबा आता आपणही त्या पर्टिक्युलर याच्यात येतो सोशल स्टेटसमध्ये, हाही एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. सो इंग्लिशच्या बाबतीमध्ये तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बेसिकली तुम्हाला बाकीच्या गोष्टी आहेत की ग्लोबल लँग्वेज आहे, जागतिक स्तरावर इंग्लिशशिवाय गोष्टी होत नाहीत, है ना. पण असेही काही देश आहेत की जे स्वतःच्या लँग्वेज आणि त्या सगळ्या गोष्टींवर वर्क करतात. तर टिपिकली एवढं लक्षात ठेवा, म्हणजे साधी जर गोष्ट आहे की जस्ट असं जर आपल्याला विचारलं, इंग्लिश इज अॅन इंडियन लँग्वेज, एकीकडं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी नेटिव्ह इंग्लिशमध्ये लँग्वेजच्या लिस्टमध्ये याला टाकलेलं नाही आहे. मग हा जो डिबेट आहे तो आपल्याला वर्क करता आला पाहिजे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की जुलै 21पर्यंत जवळपास 1 in 5 इंडियन्स, म्हणजे जवळपास 20% लोकांना आम्ही लस प्रोव्हाइड करू वगैरे वगैरे. पण एक आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःची इम्युनिटी आणि त्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवा, बाकी सगळ्या गोष्टींची घ्या. हे कुतूहलमधल्या ज्या गोष्टी आहेत, जसं काल एलिफंट संबंधीचा प्रश्न आहे ना UPSCत विचारलेला, तसं जिराफाची ओळख, मग याच्यात काही बेसिक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, त्याचं बेसिक आहे. पण जिराफांची फाईट जर तुम्ही बघितली असेल तर ते मानेने युद्ध करतात, त्याला नेकिंग असं म्हटलं जातं. तर अशा टिपिकली गोष्टी लक्षात ठेवा, है ना. वल्नरेबल IUCN कॅटेगरीची आहे, है ना. तर आफ्रिकेत जिराफ कन्झर्वेशन फाउंडेशन आहे. मग ते जिराफ पण न्यूजमध्ये होते की व्हाईट कलरचा जिराफ न्यूजमध्ये होता बघा, है ना. तर एकंदरीतच हे कुतूहल वगैरे जे आहे तिच्यातले असे टिपिकल फॅक्ट जे आहेत, जसं नेकिंग आहे, तर ते कन्सेप्ट लक्षात ठेवायचे. आता हा जो फोटो आहे ताऱ्याचा विस्फोट कुणी दिला, नासाने दिलेला व्हिडिओ आहे हा, की जो खूप गाजतोय सध्या. तिच्यातला हा फोटो आहे की ताऱ्याचा विस्फोट होतो आहे. आता नासाने जे दिलेलं आहे हे, तर हिच्यामध्ये त्यांनी जी हबल अवकाश दुर्बीण आहे
तिच्यामधून तयार केलेली चित्रफित आहे. तसं एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हबल कुणाचं आहे? नासाचं. हे आपल्यासाठी MCQ करता महत्त्वाचं आहे. ओके. आणि हे तुम्ही बघू शकता, म्हणजे हे सध्या जे आहे की ही चित्रफित खूप गाजते सोशल मीडियावर. त्याच्यानंतर ही व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे, मिष्टी मुखर्जी. निधन झालेलं आहे मिष्टी मुखर्जी. हिंदी आणि बंगाली या दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलेली मिष्टी मुखर्जी. वय फक्त 27 होतं, पण मूत्रपिंडाच्या आजारामुळे निधन झालेलं आहे. हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री. 2013मध्ये मैं कृष्णा हूँ मालिकेतून पदार्पण केलं होतं. लाईफ की तो लग गई या राकेश मेहतांच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. मिष्टी मुखर्जी एक लक्षात ठेवा. आता एक गोष्ट आहे की अशी बरीचशी नावं येत असतात, त्यातल्या त्यात हे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे आणि मिष्टी मुखर्जी आहे बऱ्यापैकी. पण एक आहे की ही ज्यावेळेस आपण एक्झामचा विचार करतो तर त्यावेळेस गोष्टी बदलतात. त्यावेळेस खूप प्रॉमिनंट तिच्यावर प्रश्न येणं आपल्याला अपेक्षित असतं, पण कधीकधी चुकून, म्हणजे 99.99% प्रॉमिनंट, पण .1 पण आपण रिस्क घ्यायला नको. चांदोबा मासिक हे मूळचं कोणत्या भाषेतलं मासिक होतं? तर ते तेलुगू होतं आणि नंतर मग त्याचं ट्रान्सलेशन व्हायला लागलं फेमस झाल्यानंतर. जोआन फेनमन यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. तर जोआन फेनमन जे आहे त्यांनी सौर डागांची शक्यता प्रथम व्यक्त केली. बरोबर. उत्तर गोलार्धातील अरोरा ऑस्ट्रेलिस. आता बघा, उत्तर गोलार्धामध्ये अरोरा बोरियालिस असतं आणि अरोरा ऑस्ट्रेलिस हे दक्षिण गोलार्धात. तर हे इंटरचेंज केलं होतं, त्याच्यामुळे स्टेटमेंट जे आहे याच्यातलं ते फक्त पहिलं योग्य आहे. शस्त्रक्रियेनंतर टाके घालण्यासाठी नॅनो फायबर वितळणारे धागे जे आहे ते कोणी तयार केले? तर IIT मद्रासने तयार केले होते. त्याच्यानंतर राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग अहवाल 2020 नुसार योग्य निदान निवडा. महिलांविरोधी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडले आहेत. महिलांविरोधी गुन्ह्यांचे सरासरी प्रमाण भारतापेक्षा महाराष्ट्राचे अधिक आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. महिलांना विविध कारणांसाठी हत्येस प्रवृत्त करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, हेही बरोबर आहे. आणि बलात्कारानंतर महिलांची हत्या करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. ओके. सो अ, ब, क, ड नक्कीच हे बदलणं अपेक्षित आहे. 2019मध्ये लैंगिक अत्याचारापासून बालकांचं संरक्षण कायद्यानुसार सर्वाधिक गुन्हे कोणत्या राज्यात घडलेले आहेत? तर ते महाराष्ट्रात घडलेले आहेत. ओके. पॉस्को जो ॲक्ट सांगितला तिच्यातलं पण आर्टिकल 29 आपण आता बघितलं की जिच्यामध्ये आहे ना ॲक्युज्ड संबंधीचा जो मुद्दा होता तो बघितला आपण. तेवढं एक लक्षात ठेवा. आजचे प्रश्न बघा. आजच्या प्रश्नांमध्ये सगळ्यात पहिला आहे की आता बघा, आता सगळंच अनलॉक करण्याकडे कल आहे आणि बऱ्यापैकी गोष्टी अनलॉक होत आहेत. मग तिच्यामध्ये हॉटेल्स असतील आणि त्या सगळ्या याच्यामध्ये, पण तरीसुद्धा तो जो सगळा सेक्टर आहे तो कशा पद्धतीने वर्क झाला पाहिजे याच्याकरता IAS मेन्स सजेस्ट सम मेजर्स फॉर रिवायवल ऑफ हॉस्पिटॅलिटी सेक्टर इन इंडिया. 10 मार्क 150 शब्द. MPSC करोनानंतरचं पर्यटन क्षेत्र 400 शब्द. जागतिक नदी दिवसाची संकल्पना 2020ची नद्यांसाठी कृती करण्याचा दिवस अशी आहे. 2005 पासून जागतिक नदी दिवस साजरा केला जातो. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. 2020 मधील रिव्हर ऑफ द इयर ठरलेली डेलावेअर नदी कोणत्या देशातली आहे? अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स. पिण्याचे पाणी, वापरलेले पाणी, पाऊस, वापरात येणारे पाणी यांचं एकात्मिक व्यवस्थापन करण्यास काय म्हटलं जातं? जलशक्ती, जलएकात्मता, वॉटर इंडेक्स, वन वॉटर. ICC 2020 ऑक्टोबरमधील क्रमवारीनुसार भारतातील महिला क्रिकेट संघ एकदिवसीय आणि 2020मध्ये अनुक्रमे कोणत्या क्रमांकावर आहे? दुसरा, तिसरा, तिसरा, दुसरा, पहिला, दुसरा, दुसरा, पहिला. अटल बोगदा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख, पंजाब. तर याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचे जे UPSC प्रिलिम संबंधीचे एक्सपिरियन्स असतील ते प्लीज शेअर करा कमेंट्समध्ये.